नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. तर बीएड कॅप प्रोसेस संदर्भात अगदी कॉलेज ॲडमिशन मिळेपर्यंत खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. कॅप राऊंड 3ची ऑनलाईन फॉर्म नोंदणी सुरू झालेली आहे. 9 तारखेपर्यंत शेवटची तारीख आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त ॲडमिशन तुम्हाला कॉलेजमध्ये कसे मिळवता येईल तर या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. कॅप राऊंड 1 झाला, 2 झाला, तर याच्यामध्ये कॉलेजच्या जास्तीत जास्त जागा भरण्यात आलेल्या आहेत. तुम्हाला सगळ्यात प्रथम काय करायचं आहे की पोर्टलवरती कॉलेजच्या रिक्त जागा किती आहेत हे तुम्हाला पाहायचं आहे. तर तुम्ही ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन तुम्हाला घ्यायची इच्छा आहे किंवा जो तुम्ही कॅप राऊंड 3मध्ये ऑप्शन देणार आहात तर सगळ्यात प्रथम की तुमच्या कॅटेगरीची किंवा तुम्ही ज्या कॅटेगरी अंतर्गत येता तर ती जागा रिक्त असणे गरजेचं आहे. आणि मेथड तुम्हाला पाहायची आहे तर यासाठी आपण माहितीपर व्हिडिओ यापूर्वीच बनवलेला आहे की कॉलेजच्या रिक्त जागा कशा पाहायच्या, त्यानंतर मेथडनुसार कशा जागा पाहायच्या. तर हे पोर्टलवरती लिंक देण्यात आली आहे. कॅप राऊंड 2चे किंवा 1चे अगदी डिटेल माहिती तुम्ही पाहू शकता. तर याच्यामध्ये तुम्ही जागा रिक्त तुमच्या कॅटेगरीची जर उपलब्ध असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज करायचा आहे. म्हणजेच कॉलेज ऑप्शन फॉर्ममध्ये ते कॉलेज तुम्हाला टाकायचं आहे जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन मिळेल. याचबरोबर अजून तुम्हाला कॉलेजेस ॲड करायचे आहेत तर यामध्ये एकापेक्षा अधिक कॉलेजेस तुम्हाला पाहायचे आहेत. कारण का कॅप राऊंड 3मध्ये जागा मिळण्याची शक्यता कमी असते कारण का जास्तीत जास्त ॲडमिशन झालेले आहेत. त्यामुळे तुम्हाला या कॉलेज ऑप्शन फॉर्ममध्ये जास्तीत जास्त ऑप्शन द्यायचे आहेत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळी जास्त कॉलेज देता त्यावेळी तुम्हाला त्यामध्ये ॲडमिशन मिळण्याचे चान्सेस असतात. ज्याप्रमाणे आपण कॉलेजमध्ये किती जागा रिक्त आहेत या पाहिल्या तर याचबरोबर विद्यार्थ्यांनी प्रत्येक कॉलेजमध्ये म्हणजेच तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तर त्या कॉलेजचा कॅटेगरी कट ऑफ किती लागला आहे हे देखील तुम्हाला पाहायचं आहे. कारण का कॅटेगरी कट ऑफ जास्त असेल आणि तुम्हाला मार्क कमी असतील आणि जागा रिक्त असतील तर त्या ठिकाणी जास्त कट ऑफवाला म्हणजे जास्त पर्सेंटाईल असणारा विद्यार्थी देखील त्या ठिकाणी लागू शकतो. एक तुम्हाला जागा रिक्त किती आहेत कॉलेजमध्ये ते पाहायचं आहे आणि दुसरी महत्त्वाची बाब की कॅप राऊंड 2मध्ये कट ऑफ कितीचा लागलेला आहे कॅटेगरीनुसार हा पाहायचा. या दोन गोष्टी पाहिल्यात आणि मगच तुम्हाला कॉलेजेस द्यायचे आहेत. तर ही महत्त्वाची बाब जर तुम्ही लक्षात घेतली तर कन्फर्म तुम्हाला कॅप राऊंड 3मध्ये कॉलेज मिळून जाणार आहे. आणि कॅप राऊंड 3मध्ये जर तुम्हाला कॉलेज मिळाले नाही आहे तर सगळ्यात शेवटचा राऊंड आहे कॅप राऊंड 4 इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड घेतला जातो आणि त्याच्यानंतर पूर्णपणे कॅप प्रोसेस बंद केली जाते. त्यामुळे लक्षात घ्या तुमच्या हातामध्ये केवळ 2च संधी आहेत. जर तुम्हाला यावर्षी बीएड करायचं असेल, वर्ष वाया घालवायचं नसेल तर या 2 राऊंडमध्ये तुम्हाला कॉलेजेस टाकून तुम्हाला जे कॅप प्रोसेसमध्ये तुम्हाला ॲडमिशन घेण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही जर यापूर्वी 1000 रुपये पे केले असेल, बेटरमेंट ऑप्शन घेतला असाल तर तेच पैसे तुम्हाला या ज्यावेळी कॉलेज अलॉट होईल त्यावेळी सीट ॲक्सेप्टच्या वेळी विचारात घेतले जातात. तुमचे 1000 रुपये वाया जात नाही. त्यामुळे अशा प्रकारे बीएड कॅप प्रोसेसच्या संदर्भात तुम्ही या जर मेथड फॉलो केल्या तर तुम्हाला कॉलेज मिळण्यास अगदी सोयीस्कर होईल. यासाठी तुम्ही जर कॉलेजमध्ये विचारणा केला तर ते देखील तुम्हाला माहिती देऊ शकतात. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. तर अशा प्रकारे कॅप राऊंड 3 कॅप राऊंड 1 सारखाच होणार आहे. ऑप्शन फॉर्म भरायचे, त्यानंतर मेरिट लिस्ट येईल, आक्षेप घेतले जातील, त्याच्यानंतर पुन्हा फायनल मेरिट लिस्ट आणि त्यानंतर अलोकेशन राऊंड. तर अशा प्रकारे हे असणार आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. बीएड कॅप प्रोसेस संदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.